दरम्यान एक महत्त्वाचा अपडेट येतोय। पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात घरात आला होता। महिला मदतनीसानेच या आरोपीला एंट्री दिली असं पोलिसांनी आता सांगितलंय। आरोपीने मदतनीसावरती हल्ला केला आणि या वादामध्ये सैफ अली खान पडल्यामुळे सैफ अली खानवरती सुद्धा हल्ला झाला असं कळतंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, एक नवीन थिअरी येतेय समोर, याबद्दल अधिक काय माहिती आहे? महत्त्वाची ही अपडेट सध्याची आपल्याला पाहायला मिळते। घरामध्ये जी काम करणारी जी मदतनीस आहे त्या मदतनीसला भेटायला तो संबंधित व्यक्ती आतमध्ये आल्याची माहिती ही आता समोर येताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच कदाचित तो कोणत्या रस्त्याने आला असावा याचाच तपास सध्या पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत। समोर बिल्डिंगच्या ही मागची बाजूची दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। समोर ही पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणी तपास करते। त्यांना या बिल्डिंगमधले काही व्हिज्युअल्स, समोरची ही टीम आहे CCTV फुटेज या ठिकाणाहून घेऊन चाललेली आहे। त्याचं जे रेकॉर्ड आहे ते समोर रेकॉर्ड गाडीमध्ये ठेवताना ही टीम आपल्याला पाहायला मिळते। याच टीमनं आतमध्ये संपूर्ण बिल्डिंगमधलं सगळं जो CCTV आहेत ते तपासण्याचं काम केलं। काही महत्त्वाचे धागेदोरे त्यांच्या हाताला लागलेले आहेत आणि त्यांना संबंधित सगळा जो डेटा आहे तो या ठिकाणाहून ती टीम घेऊन निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कदाचित आरोपीची जी माहिती आहे ती कदाचित त्यांना मिळाली असू शकते, कारण मागच्या साधारणपणे पाऊण तासापासून ही टीम जी आहे ही मागच्या बाजूनं या ठिकाणी आपल्याला तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागलेत अशा पद्धतीची बॉडी लँग्वेज त्यांची आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांची क्राईम ब्रँचची ही टीम आहे ही मागच्या बाजूने या ठिकाणी तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। एक कॅपवाला जो व्यक्ती आहे त्याला देखील पोलिसांच्या गाडीमध्ये आपण समोर या ठिकाणी आपण पाहू शकतो। पोलीस संबंधित व्यक्तीची माहिती या ठिकाणी घेत होते। आणखीन आपण या ठिकाणी जवळ जाऊयात आणि या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळते का ते पाहण्याचा आपण प्रयत्न करूयात। बिल्डिंगच्या मागच्या बाजूची ही दृश्य आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की संबंधित व्यक्ती कुठून कुठून गेला असेल याची जी माहिती आहे ती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं होत होता। पोलिसांची टीम जी आहे ती पूर्णपणे बारकाईनं तपास करते। साधारणपणे 6 टीम पोलिसांच्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या टीमच्या माध्यमातून काही टीम जी आहेत ती CCTV तपासत आहेत, काही टीम जी आहेत ते घरामध्ये काम करणाऱ्या लोकांची चौकशी करत आहेत, तर एक टीम अशी आहे जे स्वतः दया नाईक या ठिकाणी आहेत। ते बिल्डिंगच्या परिसरामध्ये स्वतः आतमध्ये आहेत आणि ते बिल्डिंगमधले CCTV फुटेज चेक करताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्याची एक महत्त्वाची अपडेट आहे, मोलकरनी जे मदतनीस काम घरामध्ये करते तिला भेटण्यासाठी संबंधित व्यक्ती घरात आला होता अशा पद्धतीची ही माहिती आहे। पोलीस कदाचित लवकरात लवकर त्या व्यक्तीला ताब्यात देखील घेऊ शकतात पूर्वी। म्हणजे थोडक्यात निलेश, आता आरोपी संदर्भातले धागेदोरे पोलिसांच्या हाती लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे असंही दिसतंय। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला आणखीन वेग येईल असं वाटतंय का? नक्कीच पूर्वी, कारण पोलीस जे आहेत CCTV फुटेज हा महत्त्वाचा घटक होता आणि ते CCTV फुटेज जे आहेत ते त्यांच्या हाताला लागलेले आहेत। या ठिकाणी CCTVची जी मोठी डेटा आहे तो या ठिकाणाहून पोलिसांची टीम जी आहे ती घेऊन रिकव्हरी करून या ठिकाणाहून निघून गेल्याचं आपण काही क्षणांपूर्वी पाहिलं। या बिल्डिंगमध्ये मागच्या बाजूने एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं कदाचित आरोपी गेला असावा अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येते। पोलिसांना सुरुवातीला मागच्या या बाजूच्या बिल्डिंगमध्ये तपासणी करण्याचा प्रयत्न केला। या बिल्डिंगच्या या फ्लोअरला, पहिल्या फ्लोअरला CCTV फुटेज सगळं जो CCTVचा जो कंटेंट आहे तो या ठिकाणी एकत्र केला जातो त्याची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। समोरचा हा एक महत्त्वाचा CCTV आहे। या CCTVतून समोरून एखादा व्यक्ती आज जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कदाचित सैफ अली खानच्या घराच्या मागच्या बाजूला जाताना हा व्यक्ती जो आहे तो याच रस्त्याचा वापर करून गेला असावा अशा पद्धतीचा पोलिसांचा संशय आहे, कारण पोलीस याच ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। याच ठिकाणी अनेक वेळ पोलिसांची टीम होती। समोर सैफ अली खान यांचं 12व्या मजल्यावरचं निवासस्थान आणि या रस्त्यानं कदाचित आरोपी आत गेला असावा अशा पद्धतीचा त्यांना संशय असावा, कारण टीम जी आहे ती याच ठिकाणी काम करते। बरोबर सोसायटीच्या मागच्या बाजूला आणखीन एक CCTV आहे। या CCTVमध्ये म्हणजे सुरुवातीला व्यक्ती त्या ठिकाणाहून जर आला असेल तर तो या CCTVमध्ये देखील येऊ शकतो आणि समोरून वरती जी समोरची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो असा एक संशय आहे। जर तो व्यक्ती त्या मदतनीसला भेटायला आला असेल तर तो कदाचित याच रस्त्याचा वापर करत असावा ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही आहे। समोर शेवटच्या मजल्यावर सैफ अली खान, अभिनेते सैफ अली खान राहतात अशा पद्धतीची माहिती आहे आणि ते या मागच्या रस्त्याचा वापर करून कदाचित गेले असावेत अशा पद्धतीची एक शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते, कारण पोलिसांची जी बॉडी लँग्वेज सांगत होती ती बॉडी लँग्वेज अतिशय महत्त्वाची आहे। ते CCTV फुटेज हातात घेतल्यानंतर एकमेकांना खुणावताना ते पाहायला मिळत होते। अनेक जी लोक आहेत ती सध्या टीम या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलिसांची एक टीम जी आहे ती याच ठिकाणी मागच्या बाजूला अनेक वेळ झाला, खूप वेळ झाला ती या ठिकाणीच आहे आणि समोरच
एक गाडी आहे, पोलिसांचीच कदाचित ती गाडी असावी, त्या गाडीमध्ये एक व्यक्ती देखील या ठिकाणी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांची टीम जी आहे त्या गाडीभोवती आहे आणि पूर्ण बाजूनं चारी बाजूनं पोलीस तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वी निलेश, जरी मदतनीस कर्मचारी जी आहे तिनेच या महिला कर्मचाऱ्याने जरी या घरामध्ये प्रवेश दिलेला असला या व्यक्तीला, तरी पण मागच्या बाजूने असं या व्यक्तीने येणं आणि रात्री उशिराने त्याला या बिल्डिंगमध्ये प्रवेश मिळणं हे सगळंच थोडंसं संदिग्ध नाही आहे का? नक्कीच पूर्वी बिल्डिंगच्या चारी बाजूने तपास करताना 2 गेट्स आहेत, त्या दोन्ही गेटमधून कुठला तो व्यक्ती आला होता का याचा पोलीस तपास करत होते आणि त्यानंतर पोलिसांची जी टीम आहे त्यांना मागच्या बाजूला CCTV ज्या ठिकाणी आहेत त्या रस्त्यानं आतमध्ये माहिती घेण्याचा त्यांना प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांची टीम जी आहे ती मागच्या बाजूनं म्हणजे हा परिसर जो आहे तो सैफ अली खान यांच्या निवासस्थानाच्या मागचा परिसर आहे आणि या मागच्या परिसरात ही टीम जी आहे ही काम करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या वतीनं मागच्या बाजूची माहिती घेण्याचा प्रयत्न होतो। ही संपूर्ण जी बिल्डिंग आहे, समोरची बिल्डिंग, या बिल्डिंगमध्ये चारी बाजूला CCTV आहेत, त्यामुळे कुणीही व्यक्ती या ठिकाणाहून जर जात असेल तर तो या आतमध्ये जाताना दिसल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळंच पोलिसांना याच बिल्डिंगमधनं एक महत्त्वाचा जो डेटा या ठिकाणी कलेक्ट केला जातो CCTVचा, त्याचं जे कॅसेट असावं ते या ठिकाणाहून ते घेऊन गेलेले आहेत आणि त्यांची टीम जी दुसरी टीम आहे ती या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते। सैफ अली खानच्या निवासस्थानामध्ये सुरुवातीला म्हणजे पुढच्या बाजूनं आत येणं तेवढं सोपं नाही आहे। या भिंती ज्या आहेत या बिल्डिंगच्या ह्या खूप छोट्या भिंती आहेत, कुणीही आतमध्ये एंट्री करू शकतं आणि या मागच्या बाजूनं जाऊ शकतं। पण सैफ अली खानच्या घरामध्ये मागच्या बाजूनं एक अशी भिंत आहे जी तेवढी उंच नाही आहे, त्यामुळे त्या भिंत त्या छोट्या भिंतीवरून आतमध्ये उडी मारून एक व्यक्ती आतमध्ये गेला असावा असा एक संशय पोलिसांना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांच्या वतीनं प्रत्येक जी शक्यता आहे ही तपासली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणाहून बराच वेळ झाला या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून काही महत्त्वाची माहिती हाती लागते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वी सैफ अली खानच्या निवासस्थानाला इन आणि आउट असं दोन्ही गेट आहेत आणि त्या गेटच्या आजूबाजूला ज्या भिंती आहेत त्या खूप उंच आहेत। एकच जागा अशी आहे बिल्डिंगच्या मागच्या बाजूला, एक जागा अशी आहे की ज्या बिल्डिंगची भिंत जी आहे ती तितकीशी मोठी नाही, त्यामुळे त्या भिंतीवरून आतमध्ये उडी मारून व्यक्ती आत एखादा जाऊ शकतो आणि तो घरामध्ये प्रवेश करू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही आहे। जी माहिती आता आपल्याला मिळते त्यानुसार संबंधित व्यक्ती मदतनीसला भेटायला आतमध्ये आला होता, याचाच अर्थ मदतनीसला कदाचित त्या व्यक्तीबद्दल माहिती असावी। पोलिसांना सकाळच्या सुमारास ज्या आतमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांचे जे मोबाईल्स आहेत ते जप्त केले होते, त्यामुळे त्या मोबाईलचा आणि संबंधित व्यक्तीचा काही कुणाचा कॉन्टॅक्ट झालाय का हे देखील तपासण्याचं काम पोलीस या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।